जळगावमध्ये हुंड्यासाठी छळ होत असूनही न्याय मिळत नसल्याच्या निषेधार्थ पीडित महिला सपना पाटील हिच्यासह तिच्या कुटुंबियांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न केला। विवाहानंतर 10 लाख रुपयांच्या हुंड्यासाठी पती व सासरच्यांकडून मानसिक व शारीरिक छळ होत असल्याचा आरोप करण्यात आला। घटनेदरम्यान अंगावर पेट्रोल ओतल्याने परिसरात खळबळ उडाली। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली। मात्र यावेळी पोलीस व आंदोलकांमध्ये झटापट झाल्याचेही दिसून आले। माझं नाव सपना सुदर्शन पाटील, ही माझी आई आहे। माझं 6 जानेवारी 2024 रोजी लग्न झालेलं आहे। मला 8 मार्च 2024 रोजी माझ्या सासरच्यांनी खूप मारहाण केली, मला पैशासाठी त्रास दिला। मला 10 लाख रुपयाची त्यांनी मागणी केली, मी दिले नसता लग्न त्यांच्या हौशीने त्यांच्या पद्धतीने सर्व लग्न काढून दिलं। आणि लग्न झाल्यानंतर माझ्या सासूने माझ्याकडचे 11 तोळे 8 ग्रॅम सर्व दागिने काढून घेतले। ज्यावेळेस तुम्ही मागणी केली असता हे त्याच्या म्हणजे माझ्या मिस्टरांच्या बिझनेससाठी लागणार आहेत, तुला मी सोनं देणार नाही आणि तुला जर सोनं पाहिजे असेल तर तू तुझ्या भावाकडनं 10 लाख रुपये आणून दे। माझ्या दादाने सोनं वगैरे सर्व धरून 25 लाख रुपये खर्च करून लग्न केलेलं आहे। लग्न केल्यानंतर परत माझी सासू जर 10 लाखाची मागणी करत असेल तर काय करावं दादा, तुम्हाला काय योग्य वाटतं? मी त्यासाठी मला त्यांनी 10 मार्च 2024 रोजी माझ्या सासू सासऱ्यांनी, माझ्या मिस्टरांनी, माझे चुलत दिरांनी मला दारापुढे अंगणात सोडून चालले गेले। त्याच्यानंतर मला ते घ्यायलाच आले नाही।